थांब बाळा, माझा हा आशीर्वाद तू घेतल्याशिवाय पुढे जाऊ नकोस. हा संदेश तू पुढे स्क्रोल करणं म्हणजे तुझ्या जीवनाला दशा आणणं. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या बाळा, तुझे आर्थिक व्यवहार, वैयक्तिक समस्या, योजना इतरांना सांगू नकोस. यातच तुझं शहाणपण आहे. मूर्ख माणूस कधीही सुखी नसतो बाळा, आणि त्याला पावलोपावली दुःख सहन करावे लागते. जर तुला आयुष्यात ध्येय निश्चित करावे लागले तर तुला यश नक्कीच मिळणार आहे. होय, श्रीमंत होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तू आळस, व्यसन सोडून दे. संकट सांगून येत नाहीत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीपासून सावध राहणे खूप महत्त्वाचे आहे. होय माझ्या लेकरा, तुला माझा आशीर्वाद आता प्राप्त होणार आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. शरीरापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला एक रात्र आनंद देऊ शकते, पण हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्यभर आनंदात ठेवते. म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री बरोबर आपण आयुष्य घालवणे कितीही चांगले. जी व्यक्ती जिंकण्यासाठी तसूभरही शक्यता नसताना देखील हार मानत नाही, त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती ही पराभूत करू शकत नाही. होय बाळा, लक्ष्मी, प्राण, जीवन, शरीर सगळं काही गतिमान आहे. फक्त धर्म हेच स्थिर आहे. एक गुणवान पुत्र शेकडो मूर्ख पुत्रांपेक्षा चांगला आहे. एकच चंद्रमा अंधाराला नष्ट करतो, पण हजारो तारे असे करू शकत नाही. होय माझ्या लेकरा, आईशिवाय मोठी कुठलीच देवता नाही. पित्याचे सर्वात मोठे कर्तव्य की पुत्राला चांगल्यातले चांगले शिक्षण देणे. दुष्टाच्या सगळ्या शरीरात विष असते. दुष्ट आणि काट्यांना जोड्यांनी चिरडावे किंवा त्यांच्या मार्गातूनच सरकून जावे. ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचे पुष्कळ मित्र, भाऊ, बंधू, नातलग असतात. अन्न, पाणी, शुभाषित हेच पृथ्वीचे 3 रत्न. मूर्खांनी उगीचच दगडाच्या तुकड्यांना रत्नाची नावे दिली आहे. सोन्यात सुगंध, उसात फळ, चंदनात फूल नसते. विद्वान श्रीमंत नसतो आणि राजा दीर्घजीवी नसतो. बरोबरीची पातळी असणाऱ्यांमध्येच मैत्री शोभते. कोकिळेचे रूप तिचे स्वर आहे. म्हणूनच तुम्ही चांगल्या गोष्टी करा. सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे. बाळा, तुझी सर्वात मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणूनच आता तुझ्या पाठीमागे मी उभा आहे. जे तुझ्या मागे गोष्टी बिघडवतात आणि समोर गोड बोलतात, असे लोक त्या भांड्यासारखे असतात ज्यांच्या तोंडात दूध असते पण आत विष भरलेले असते. आणि या अशा लोकांपासून थोडंसं सावध राहणं महत्त्वाचं आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तू थोडंसं चालाक राहणं आवश्यक आहे. कारण या जगात पावलोपावली खोटं बोलणारे आणि आपला फायदा करून घेणारे खूप आहेत. खोटं बोलणं, विचार न करता कोणत्याही कार्याचा प्रारंभ करणं, हे कपट करणं, मूर्खतापूर्ण काम करणं, लोभ करणं, हे खूप लोकांचा स्वभाव आहे. पण तू चांगला राहा, कारण तुझा चांगुलपणाच तुला कायम पाठीशी राहणार आहे. होय माझ्या लेकरा, आता माझे आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. तू जर तयार असशील तर होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि बाजूची घंटी देखील तू दाब. मनात राहणारा दूर राहूनही जवळ असतो. जो मनात राहत नाही तो जवळ राहूनही दूर असतो.
दुरी आणि जवळ याचा संबंध केवळ मन आणि भावना यांनी जोडलेलं असतं. लेकरा, माणसाला जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? जेवण, पाणी की हवा? ह्या तिघांपैकी एकही नाही. माणसाला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असते ती गोष्ट म्हणजे आशा. भलेही माणसाकडे कोणत्याही सुख सुविधा नसू देत, परिस्थिती कितीही गंभीर असू दे, पण माणसाकडे येणाऱ्या कठीण परिस्थितीत जगण्याची आशा असेल तर माणूस आपल्या आशेला आपली शक्ती बनवून सर्व संकटावर मात करतो. लक्षात ठेव बाळा, आशेची एकमात्र किरण जीवनातला काळा अंधार मिटवण्यासाठी खूप भारी आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर तुम्हीही एखाद्याच्या मनात आशेचा किरण निर्माण करू शकता. ते कसं काय? तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करून. जर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर केलं तर त्याचं हारलेलं मन हे जागृत होईल आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनाल. स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त कराल. त्यासाठीच क्षणाचाही विलंब न करता हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना, कमीत कमी 5 जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा. माझ्या बाळा, वाईट लोकांवर विश्वास ठेवू नकोस, पण चांगल्या मित्रांवर देखील आवश्यकतेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नकोस. जर काही कारणास्तव आपला मित्र शत्रू झाला तर तो आपली रहस्य आपल्या विरुद्ध वापरू शकतो. जी व्यक्ती जिंकण्याची तसूभरही शक्यता नसताना सुद्धा हार मानत नाही, त्याला त्याच्या आयुष्यात मी बरोबर सफलता देत असतो, यश प्रदान करत असतो. शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रत्येक पैलूंचा शांत मनाने विचार करा आणि मगच तुम्ही एक एक पाऊल टाका. पहा, स्वामी माऊली तुम्हाला प्रत्येक पावलावर यश संपादन नक्कीच करणार. दुसऱ्याची बुराई तुम्ही करत बसू नका. नकारात्मक गोष्टी विचार करू नका. वेळेला महत्त्व द्या आणि दुसरीची प्रगती पाहून ईर्ष्या करू नका. वेळेवरती काम करत जर तुम्ही राहिले तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे. खोटं न बोलता सुद्धा आपल्याला यश प्राप्त होत असतं. म्हणून आपण आपल्या कर्मावर लक्ष ठेवायचं आणि कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवायचा नाही, कारण त्यांनी त्यांचा मूळ स्वभाव विसरत नाहीत. जसंच वाघ हिंसा करायचं सोडत नाही. मित्रांनो, जो आपल्या इच्छांवर विजय मिळवण्यास सक्षम असतो तो एकटाच न्याय, निपक्षपात आणि बुद्धीने एक महान नेता होतो आणि सर्वोत्तम मार्गाने तो आपल्या आयुष्याचे नेतृत्व करत असतो. समजूतदार व्यक्तीला माहीत असते की वर्तमान काळ कसा चालू आहे, सध्या सुखाचे दिवस आहेत की दुःखाचे. याच आधारावर तो काम करत असतो. जर सुखाचे दिवस असतील तर चांगले काम करत राहावे आणि दुःखाचे दिवस असतील तर चांगल्या कामासोबतच भगवंताचे नामस्मरण करत राहावे. नक्कीच आपल्याला त्या वाईट काळात सुद्धा भगवंताचे मार्गदर्शन मिळत असते. स्वार्थी लोकांना मदत करणे टाळा, कारण त्यांच्या गरजा पूर्ण होताच ते तुम्हाला विसरून जातात. होय बाळा, कोणालाही कमजोर तुम्ही समजू नका, कारण जितकं साधं आणि सरळ तुम्ही राहाल तितकं तुमचा गैरवापर केला जाणार आहे. मित्रांनो, कोणतीही परिस्थिती ही कायमची राहत नसते, पण आपला विश्वास जर असेल तर सर्व गोष्टीतून आपण यशस्वी होऊ शकतो. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता करत बसून तुम्ही आयुष्य वाया घालवू नका. विवेकवान व्यक्ती नेहमी वर्तमानात जगतो. वर्तमानाचा आनंद घ्या. होय माझ्या लेकरा, आयुष्य कितीही डोक्यावर असले
तरी आपण त्यावरती शंका घ्यायचा नाही. भगवंतावरती विश्वास ठेवायचा. स्वामी भक्तांनो, माणसाकडे समाधान असेल तर पैसा टिकतो, नाहीतर तुम्ही कितीही कमवला पैसा तरी तो कमीच पडतो. म्हणूनच आयुष्य जगत असताना जास्त विचार करायचा नाही. जे घडणार आहे ते घडणारच आहे. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची, पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. कारण अपेक्षा भंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा. पण स्वतःला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेवा. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी खूप आनंदी आहे असे तुम्ही टाईप करा. जरी तुमच्या आयुष्यात दुःख असली, मोठे संकटाचे वादळ आलेले असले, तरी तुम्ही स्वतःला म्हणा, मी नशीबवान आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे, कारण भगवंत माझ्या पाठीशी आहे. तुमच्या ह्या पॉझिटिव्ह विचाराने, सकारात्मक विचाराने तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण होत असते आणि नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होत असतो. देवाने माणसाला 2 हात दिलेत, ते दोन्ही हाताने गोळा करावे म्हणून नाही, तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी. नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत आहे. म्हणून देवाणघेवाण सुरू राहिली पाहिजे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. आपल्या आयुष्यात खूप असे ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय होतोच आणि प्रकाश पसरतोच. आजचे दुःखाचे दिवस उद्या तुझ्या आयुष्यातूनही निघून जाणार आणि सुखाचे दिवस नक्कीच येणार. इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग. माणसाचा रंग अनुभवाने पाहता येतो, एवढाच काय तो फरक आहे. खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही. होय माझ्या लेकरा, आपल्या नियतीचे मालक तू बन, पण परिस्थितीचा गुलाम तू बनू नको. कारण जिंकण्याची मजा, आनंद तेव्हाच जेव्हा सर्वजण तुझ्या हरण्याची वाट पाहत असतात आणि तू जिंकण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतो. नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नकोस बाळा. माणसाला या जगात 2च गोष्टी हुशार बनतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे आयुष्यात भेटलेली माणसं. सुखासाठी कधी कधी माणसाला हसावं लागतं, तर कधी कधी रडावं लागतं. होय माझ्या लेकरा, कितीही झालं तरी आयुष्य आहे. परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून तुम्ही हे आयुष्य आनंदाने जगू शकता. कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो. तुला सर्व आनंद, सुख, समाधान मी देणार आहे बाळा. कारण आता तुझ्या आयुष्यात खरा आनंद तुला प्राप्त होणार आहे. खरी संपत्ती नसली आयुष्यात काहीतरी चालेल, पण आई वडील, आपलं कुटुंब आपल्या आयुष्यात पाहिजे. सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. महागडी गाडी, कपडे नसले तरी चालेल, पण आपल्या आयुष्यात आपले कुटुंब हवे. होय माझ्या बाळा, कारण खरी संपत्ती, खरं धन हे न दिसणार आहे. आज तू हा संदेश ऐकत आहेस तर माझा आशीर्वाद प्राप्त करत आहेस.
तुझ्या ध्येयावर तू लक्ष केंद्रित कर. जर तू तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलंस तर तू ते साध्य करू शकणार नाहीस. त्याऐवजी तुझ्या दैनंदिन सवयीकडे लक्ष दे. तूच तुझं ध्येय साध्य करशील. तू येणाऱ्या काही दिवसात तू स्वतःला कुठं बघशील हे तू ठरव आणि त्यानुसार तू काम करत राहा. तुझ्या आयुष्यात प्रत्येक वळणावर मी जी तुला शिकवण देणार आहे ती अशी शाळा आहे जिथे परीक्षा रोज असते. माझ्यावरती तू विश्वास ठेव, कारण सर्व काही आता तुला मी देणार आहे. कष्ट करण्याची तू प्रामाणिकपणे मेहनत घे. जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते ती म्हणजे कष्ट. उठ, जागा हो आणि कामाला लाग. रिकाम्या खिशाने केलेले भाषण, दिलेले ज्ञान ऐकायला कोणीही येत नाही. म्हणूनच तू स्वतःचा दृष्टिकोन चांगला ठेव बाळा. आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही. पैसा सगळं देतो पण शांती नाही. संपत्ती वाढवतो पण समाधान नाही. मनाची खरी संपत्ती म्हणजे आहे त्यात आनंद मानणे. समाधान म्हणजे खरे धन. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींनी समाधानी असता तेव्हा तुम्हाला असे आढळते की तुमच्याकडे सर्व काही आहे. म्हणूनच आहे त्यात समाधानी राहायला शिका. इच्छा पूर्ण करण्यास आहेच की आपले स्वामी माऊली. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून भगवंताचे नामस्मरण करा. सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, तुला यशस्वी होण्यासाठी आता कोणीही अडवू शकणार नाही. आजचा जो तुझा हा विचार आहे ते सर्व तुला आयुष्यात प्रगती देणार आहे. म्हणूनच मी तुला म्हणत आहे, तुझे आयुष्य आता खूप अनमोल आहे. फक्त तू आनंदाने राहायला शिक. भूतकाळात घडलेल्या गोष्टींची चिंता करू नकोस. त्याचप्रमाणे भविष्य काळात काय होईल ह्याचीही चिंता करू नकोस. वर्तमान भरभरून तू जग, कारण आता इथून पुढचे तुझे सर्व दिवस आनंदाचे येणार आहेत. सोन्यासारखा दिवस तुझ्या आयुष्यात उजळणार आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. आणि हा विश्वास जर माझ्यावरती असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.